सुमारे 496 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर प्रभू श्रीराम अयोध्येतल्या भव्य राम मंदिरात विराजमान झालेत। मंदिर उभारण्याचा हा संघर्ष अत्यंत कठीण होता। हजारो साक्षी, लाखो पुरावे आणि करोडो लोकांच्या श्रद्धेचा विचार करून सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात 2019 साली निकाल दिला होता। त्यांच्या निर्देशानुसार आता अयोध्येत भव्य राम मंदिराचं निर्माण पूर्ण झालंय। आज प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे। त्याच निमित्तानं आज आपण मंदिर पाडण्यापासून ते पुन्हा उभारण्यापर्यंतचा 496 वर्षांचा संपूर्ण प्रवास या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू। अयोध्या आणि राम मंदिराचा इतिहास हा त्रेतायुगापेक्षाही जुना आहे। रामायणानुसार अयोध्या प्रभू श्रीरामांचं जन्मस्थान आहे। प्रभू श्रीरामांनी जलसमाधी घेतल्यानंतर अयोध्या विराण आली होती अशी मान्यता आहे। त्यानंतर प्रभू श्रीरामांचे पुत्र कुशने इथं सगळ्यात आधी मंदिराची उभारणी केली। लोमश रामायण आणि कालिदासाच्या रघुवंश या पुस्तकांमध्ये याचा उल्लेख आढळतो। भविष्य पुराणानुसार महाराजा विक्रमादित्याने अयोध्येचं पुनर्निर्माण केलं। त्यानंतर शुंग वंशाचे राजे पुष्पमित्र शुंग यांनीही अयोध्येत मंदिर निर्माण केल्याचा उल्लेख सापडतो। अयोध्येत तसा शिलालेख देखील सापडलाय। पुढे इसवी सन पूर्व 5व्या शतकात अयोध्या बौद्ध धर्माचे एक प्रमुख केंद्र म्हणून विकसित झाली। या काळात अयोध्येचा साकेत असा उल्लेख सापडतो, जे अयोध्येचं अजून एक नाव आहे। 7व्या शतकात भारतात आलेल्या चीनी प्रवासी ह्युनसांग याने सुद्धा अयोध्येत बौद्ध मंदिर आणि भव्य राम मंदिर असल्याचं लिहून ठेवलंय। त्यानंतर 11व्या शतकात कन्नौजचा राजा जयचंद याने राम मंदिरावरील राजा विक्रमादित्य यांचा शिलालेख काढून स्वतःचा शिलालेख बसवला। पण त्यानंतर परदेशी आक्रमकांचे भारतावरती हल्ले वाढले। त्यांनी भारतातली मंदिरं उद्ध्वस्त करायला सुरुवात केली। हे सगळे हल्ले पचवत 14व्या शतकापर्यंत राम मंदिर हे टिकून होतं। पण त्यानंतर मुघलांचं शासन सुरू झालं आणि संपूर्ण उत्तर भारतात मंदिरांवर हल्ले सुरू झाले। त्यातच अयोध्या आणि तिथं उपस्थित असलेलं राम मंदिर सुद्धा उद्ध्वस्त करण्यात आलं। मुघल शासक बाबरच्या सांगण्यावरून त्यांचा सरदार मीर बाकीनं 1528 ला इथं मशीद उभारली। बाबरचं आत्मचरित्र समजल्या जाणाऱ्या बाबरनामा या पुस्तकात याचा उल्लेख आढळतो। अकबर आणि जहांगीरच्या काळात पडलेल्या राम मंदिराच्या ठिकाणी पूजा करण्याची परवानगी होती असं सांगितलं जातं। पण 1660 मध्ये औरंगजेबानं अयोध्येतल्या राम मंदिराचे शिल्लक असलेले अवशेष सुद्धा पाडून टाकले। पुढे अनेक वर्ष हिंदू समुदाय इथं येऊन पूजा करत राहिला। 1608 ते 1611 या काळात अयोध्येला भेट दिलेला ब्रिटिश व्यापारी विल्यम फिंच यांनी अयोध्येत या ठिकाणी हजारो भक्त येऊन इथं दर्शन घेतात असं लिहून ठेवलंय। राम मंदिराचा मुद्दा हा कोर्टात गेल्यानंतर राम मंदिराच्या पक्षकारांनी या ब्रिटिशकालीन नोंदी पुरावा म्हणून जोडल्या होत्या। जोसेफ थेलर नावाच्या प्रवाशानं 1766 मध्ये लिहून ठेवलंय की रामनवमीच्या काळात हजारो लोक इथं येऊन पूजा करतात, परिक्रमा करतात। यावरून स्पष्ट होतं की हिंदूंनी कधीही इथं येऊन प्रार्थना करणं सोडलं नाही। या उलट मुस्लिम इथं नमाज अदा करायचे असा कोणताही पुरावा त्यांच्याकडे नव्हता। 1857 ला स्वातंत्र्याचा पहिला उठाव झाला। अयोध्येतील अवधच्या नवाबाचं राज्य संपुष्टात आलं। त्यानंतर भारतावर ब्रिटिशांचं अधिकृतपणे राज्य सुरू झालं। तेव्हा भारतात ब्रिटनप्रमाणेच न्यायव्यवस्था, पोलीस व्यवस्था, प्रशासकीय व्यवस्था सुरू झाली। त्यामुळे 1857 नंतरचे अयोध्येच्या संदर्भातले सगळे रेकॉर्ड्स उपलब्ध आहेत। याच काळात या जागेवरून हिंदू आणि मुस्लिमांमध्ये दंगली घडल्याची सुद्धा नोंद आढळते। त्यामुळे ब्रिटिशांनी या परिसराला कुंपण घालून मंदिर आणि मशिदीचा भाग वेगळा केला। कुंपण घालून मुस्लिमांना मशिदीत तर हिंदूंना मशिदी बाहेरच्या चौथऱ्यावर पूजा करण्याची परवानगी ही देण्यात आली होती। राम मंदिर आणि बाबरी मशीद या वादात सगळ्यात महत्वाची घटना होती ती 1885 सालची। याच साली महंत रघुवीर दास यांनी मशिदीलगतच्या जमिनीवर मंदिर बांधण्यासाठी या प्रकरणी पहिला दावा दाखल केला। पण फैजाबाद जिल्हा दंडाधिकारी म्हणजे कलेक्टरने परवानगी नाकारली। पुढे महंत रघुवीर दास यांनी बाबरी मशिदीच्या चबुतऱ्यावर मंदिर बांधण्याची परवानगी मिळावी म्हणून भारताच्या राज्य सचिवांविरुद्ध फैजाबाद न्यायालयात दावा दाखल केला। फैजाबाद न्यायालयानं त्यांची ही याचिका सुद्धा फेटाळली। त्यानंतर स्वातंत्र्याच्या आधी 1946 ला बाबरी मशिदीवरून शिया आणि सुन्नी या दोन मुस्लिम समुदायांमध्ये वाद उद्भवला। बाबर सुन्नी होता, त्यामुळे निर्णय सुन्नी मुसलमानांच्या बाजूने लागला। पुढे या प्रकरणाला निर्णायक वळण मिळालं ते डिसेंबर 1949 मध्ये। 22 ते 23 डिसेंबर 1949च्या मध्यरात्री मशिदीमध्ये भगवान श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मणाच्या मूर्ती प्रकटल्यात असा दावा हिंदू गटाकडून करण्यात आला।
पण त्या मूर्ती तिथं रात्री कोणीतरी आणून ठेवल्या होत्या. यावरनं तिथं एकच वाद निर्माण झाला. त्या मूर्ती तिथनं हटवण्यासाठी तत्कालीन सरकारवर आणि प्रशासनावर प्रचंड दबाव होता, पण त्यांनी मूर्ती हटवल्या नाहीत. मूर्ती हटवल्या तर अयोध्येत मोठ्या दंगली होतील असा रिपोर्ट फैजाबादचे तत्कालीन कलेक्टर के नायर यांनी दिला होता. 29 डिसेंबर 1949 ला वाद वाढू नये यासाठी तत्कालीन सरकारनं ती जागा वादग्रस्त वास्तू म्हणून घोषित केली आणि मशिदीलाही टाळं लावलं. आणि 1950 ला वादग्रस्त जमिनीसाठी न्यायालयातल्या एका लढाईला सुरुवात झाली. 26 जानेवारी 1950 ला गोपालसिंह विशारद आणि परमहंस रामचंद्र दास यांच्याकडून मशिदीतून मूर्त्या हटवण्यात येऊ नयेत, तसंच पूजा कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू ठेवण्यात यावी अशी फैजाबाद दिवाणी न्यायालयात मागणी करण्यात आली. न्यायालयानं मूर्त्या हटवण्यात येऊ नयेत असा आदेश दिला, पण त्या टाळेबंदीत राहतील आणि पूजा फक्त पुजाऱ्यांकडून सुरू राहील, तसंच जनता बाहेरून दर्शन घेईल असे सुद्धा आदेश दिले. त्यानुसार पूजा आणि दर्शन हे होत राहिलं. 1959 मध्ये या प्रकरणी निर्मोही आखाड्यानं कोर्टात खटला दाखल केला. निर्मोही आखाड्याचा आक्षेप होता की ऐतिहासिक दृष्ट्या मंदिराच्या जागेची मालकी त्यांची होती, ती त्यांच्या नियंत्रणात होती आणि या जागेचं नियोजन हे तेच करत होते. त्यामुळे आता हा वाद मालमत्तेचा वाद सुद्धा झाला. 1961 साली सुन्नी वक्फ बोर्डाने सुद्धा मशिदीच्या जागेचा दावा करत कोर्टात धाव घेतली. 1984 साली या आंदोलनात उडी घेतली ती विश्व हिंदू परिषदेनं. विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेपासूनच ते राम मंदिराच्या निर्माणासाठी आक्रमक होते. 1984 साली त्यांनी अयोध्येत मंदिर निर्मितीसाठी एका समितीची स्थापना केली. भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याकडे या अभियानाचं नेतृत्व सोपवण्यात आलं. सगळ्या साधू संतांना, धर्मचार्यांना विश्व हिंदू परिषदेकडून एका मंचावर आणण्यात आलं. त्यांच्याकडून राम जन्मभूमीसाठी कारसेवा करण्याचं आवाहन करण्यात आलं. राम जन्मभूमीसाठी लढा उभारा या आवाहनातनं कारसेवक तयार होऊ लागले. म्हणजे देशातल्या वेगवेगळ्या भागातले तरुण राम जन्मभूमीच्या जागी रामाचं मंदिर उभारण्यासाठी कारसेवक म्हणून पुढे यायला लागले. यातले काही तरुण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद या संघटनांशी, तर शिवसेना, भाजप या पक्षांशी संबंधित होते. तर अनेक सामान्य तरुणांनी सुद्धा कारसेवक म्हणून पुढाकार घेतला होता. या कारसेवकांचे प्रमुख मार्गदर्शक होते गोरखपूरचे महंत अवैद्यनाथ. अवैद्यनाथ म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे गुरु. या आंदोलनामुळे देशभरात हिंदुत्वाच्या राजकारणाचं वारं व्हायला लागलं. त्यामुळे राजीव गांधींचं सरकार साहजिकच या सगळ्या परिस्थितीत दबावात होतं. त्यानंतरच्या काळात वेगाने घडामोडी घडायला सुरुवात झाली. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींनी राजकीय मजबुरीतून टाळेबंदीत असलेल्या मूर्तींना मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले. 1 फेब्रुवारी 1986 ला फैजाबादच्या जिल्हा न्यायाधीशांनी टाळेबंदीत असलेल्या मूर्त्यांचं टाळं उघडण्याचा आदेश दिले आणि त्यासोबतच रामलल्लाच्या पूजेची सुद्धा परवानगी देण्यात आली. पण कोर्टाच्या या निर्णयाविरोधात बाबरी मशीद ऍक्शन कमिटी तयार करण्याचा निर्णय झाला. 1989 साली या प्रकरणी अजून एक महत्त्वपूर्ण घटना घडली. विश्व हिंदू परिषदेचे नेते आणि हायकोर्टचे निवृत्त न्यायाधीश देवकीनंदन अग्रवाल यांनी मंदिराचा दावा करत आणखी एक खटला दाखल केला. हा खटला होता मित्राच्या नात्याने. कोणाचा मित्र? तर रामाचा मित्र. राम हा ज्युरिस्टिक पर्सन आहे असा दावा त्यांनी आपल्या खटल्यात केला होता. ज्युरिस्टिक पर्सन म्हणजे कायद्याद्वारे मान्यताप्राप्त नॉन ह्युमन व्यक्ती असते, जिला माणसाप्रमाणेच सगळे अधिकार असतात आणि कोर्टात जाऊन ते असे अधिकार मिळवू शकतात. कोर्टाने त्यांची याचिका दाखलही करून घेतली. त्यामुळे स्वतः रामलल्ला, रामलल्लाचा मित्र, निर्मोही आखाडा, राम जन्मभूमी न्यास असे सगळे या खटल्यामध्ये पार्टी होते. आता राम मंदिर आंदोलन जोर धरत असताना नोव्हेंबर 1989 मध्ये केंद्र सरकारच्या परवानगीनं मशिदीपासून थोड्या अंतरावर राम मंदिर भूमिपूजन करण्यात आलं. तेव्हा कार सेवेला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. देशभरात 2,70,000 ठिकाणी श्रीराम शिला पूजनाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. गावागावातल्या कारसेवकांनी या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग मिळवला. श्रीरामशिलेचं पूजन करून आपण बाबरीच्या जागी राम जन्मभूमीचा शिलान्यास करणार असल्याचा प्रचार कारसेवकांकडून करण्यात आला. यामुळे राम जन्मभूमी आंदोलनाच्या मागे हिंदूंची एक भावनिक लाट देशभरात उभी राहिली. या कार्यक्रमाला देशभरातनं मिळणाऱ्या प्रतिसादामुळे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला. या दबावातूनच मग राजीव गांधींनी शिलान्यासाला परवानगी दिली. या घटनेनंतर मात्र राम भक्तांचा उत्साह अजूनच वाढला.
पुढच्याच वर्षी 1990 मध्ये लालकृष्ण अडवाणींनी सोमनाथहून एका रथयात्रेला सुरुवात केली. ही रथयात्रा अयोध्येपर्यंत जाणार होती. या रथयात्रेनं संपूर्ण वातावरण ढवळून निघालं. अनेक भागात कर्फ्यू लावण्यात आला. 23 ऑक्टोबरला बिहारमध्ये लालू यादव सरकारनं लालकृष्ण अडवाणी यांना अटकेत घेण्याचे आदेश दिले. यात्रा बिहारमध्ये रोखून लालकृष्ण अडवाणी यांना अटक करण्यात आली. 30 ऑक्टोबर 1990ला अयोध्येत कार सेवा करण्याचा निर्णय जाहीर झाला. देशभरातनं कार सेवकांना अयोध्येत जमण्याचं आवाहन करण्यात आलं. सप्टेंबरमध्ये सोमनाथाहून अयोध्येच्या दिशेनं निघालेल्या अडवाणींच्या रामरथ यात्रेमुळे देशातलं वातावरण चांगलंच तापलं होतं. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या कार सेवेला मोठा पाठिंबा मिळणार याची सगळ्यांना खात्री होती. त्यावेळी उत्तर प्रदेशात सरकार होतं मुलायमसिंग यादव यांचं. मुलायमसिंगांनी कार सेवेला विरोध केला. फक्त अयोध्याच नाही तर सगळ्या उत्तर प्रदेशचं लष्करी छावणीत रूपांतर झालं. पोलिसांनी राज्याच्या सीमा बंद केल्या, पण तरी सुद्धा कार सेवक अनेक मार्गांनी पोलिसांना चकवा देत अयोध्येत पोहोचले. 30 ऑक्टोबरचा दिवस उजाडला. अयोध्येच्या रस्त्यांवर होता तो फक्त तणाव आणि शांतता. सगळीकडे बंदुका, काठ्या घेतलेले पोलीस, निमलष्करी दलाचे जवान होते. सकाळचे 9, 9:15 वाजले. अचानक अयोध्येच्या एका गल्लीतनं 40-50 कार सेवकांचा जमाव राम लल्ला हम आये हे, मंदिर वही बनाएंगे असं म्हणत मुख्य रस्त्यावर आला. त्यांना बघून पोलीसही हादरले. इतका कडक बंदोबस्त असताना कार सेवक आले कुठनं याचं त्यांना आश्चर्य वाटलं. पोलीस त्यांना पकडण्यासाठी धावले. पुढे प्रत्येक गल्लीतनं असा जमाव आता पुढे येत होता. पुढच्या अर्ध्या तासात लाखो कार सेवक अयोध्येच्या रस्त्यांवर उतरले. साधारण 10च्या सुमारास अयोध्येतल्या कार सेवकांच्या गर्दीतनं विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष अशोक सिंघल बाहेर आले. कार सेवकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठी हल्ला केला. सिंघलांच्या डोक्यावर लाठीचा मार बसला आणि ते जखमी झाले. यामुळे कार सेवक अधिकच संतापले. कोणीतरी पोलिसांच्या गाडीचा ताबा घेतला. गाडीने पोलिसांची बॅरिकेड तोडून थेट बाबरी मशिदीकडे ती नेण्यात आली. कार सेवक बाबरीच्या घुमटावर चढले आणि त्यांनी तिथं भगवा फडकवला. पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्यात आणि गोळीबारात कोलकात्याच्या बडा बाजार परिसरातले राम आणि शरद कोठारी या सख्ख्या भावांसह अनेक कारसेवकांचा मृत्यू झाला. शरयू नदीच्या पुलावर चेंगराचेंगरी झाली. जवळपास 16 कारसेवकांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं. कारसेवकांना हळूहळू अयोध्येच्या बाहेर काढण्यात आलं आणि अयोध्या शांत झाली. पण याचा परिणाम उत्तर प्रदेशच्या राजकारणावर झाला. पुढच्याच वर्षी 1991 मध्ये उत्तर प्रदेशातलं मुलायमसिंग यांचं सरकार पडलं आणि राम जन्मभूमी आंदोलनात सक्रिय असलेले भाजपचे कल्याण सिंह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. यावेळी पुन्हा कारसेवा करण्याचा निर्धार करण्यात आला. 6 डिसेंबर 1992ला अयोध्येत कारसेवा करण्याचा निर्णय राम जन्मभूमी मुक्ती समितीनं घेतला. देशभरात पुन्हा कारसेवकांची मोहीम सुरू झाली. राम जन्मभूमी मुक्ती समितीनं अयोध्येत फक्त प्रतिकात्मक कारसेवा करण्याची भावना राज्य सरकारला कळवली. त्या आधारावर कल्याण सिंग सरकारने वादग्रस्त बाबरी मशिदीचं संरक्षण करण्याची हमी देणारं प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केलं. त्यामुळं न्यायालयाकडून प्रतिकात्मक कारसेवेला परवानगी देण्यात आली. पण यावेळी सरकारचा विरोध नसल्यानं अयोध्येत लाखोंच्या वरती कारसेवक जमा झाले. भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी, डॉक्टर मुरली मनोहर जोशी, विश्व हिंदू परिषदेचे अशोक सिंघल यांच्यासारखे असंख्य मोठे नेते अयोध्येत दाखल झाले. कारसेवेचा कार्यक्रम सुरू झाला. नेत्यांची भाषणं झाली. सगळं काही नियोजित कार्यक्रमाप्रमाणे सुरू असताना कारसेवकांच्या जमावातल्या युवकांच्या काही गटात चलबिचल सुरू झाली. अभी नहीं तो कभी नहीं या घोषणा ऐकायला यायला लागल्या आणि बघता बघता कारसेवकांनी बाबरीच्या दिशेनं धाव घेतली. तरुण बाबरीच्या घुमटांवर चढले आणि त्यांनी काही तासात 3 ढाचे पाडले. त्याचा परिणाम म्हणून देशात अनेक ठिकाणी दंगली उसळल्या. या दंगलीत जवळपास 2000 तरुणांनी आपले प्राण गमावले. तत्कालीन पंतप्रधान PV नरसिंहराव यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी MS लिब्राहन आयुक्ताची नियुक्ती केली. ही घटना कट होता का याचा सुद्धा तपास पोलिसांनी केला. पण विशेष CBI कोर्टानं भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह 32 जणांवर बाबरी मशीद कट रचून पाडल्याचा आरोप हटवला आणि पुढे 2020 साली सर्वांची निर्दोष मुक्तता केली. 2002 साली तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी हिंदू आणि मुस्लिम
दोन्ही पक्षकारांशी संवाद साधत वाद मिटवण्यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी ज्येष्ठ अधिकारी शत्रुघ्न सिंह यांच्यावर सोपवण्यात आली। त्यानुसार 2002च्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं राम मंदिराचा मुद्दा घेतला नाही। विश्व हिंदू परिषदेनं यावर आक्षेप घेत आपण स्वतः मंदिर उभारण्यासाठी पुढाकार घेऊ असं जाहीर केलं। त्यानुसार 2002 मध्ये हजारो कारसेवक अयोध्येत कारसेवा करण्यासाठी आले होते। कारसेवा करून परतण्यासाठी एका ट्रेनवर हल्ला करण्यात आला आणि त्यामध्ये 58 कारसेवकांचा मृत्यू झाला। यानंतर गुजरातमध्ये दंगली उसळल्या। यामुळे मार्च 2002 मध्ये सुप्रीम कोर्टानं अयोध्येत जैसे थे स्थिती ठेवावी असे आदेश दिले। पण या प्रकरणाला वेग आला 2003 साली। 2003 ला या जागेवर कधी राम मंदिर अस्तित्वात होतं का याच्या पडताळणीसाठी अलाहाबाद न्यायालयानं वादग्रस्त जागेवरती खोदकाम करण्याचे आदेश दिले। मशिदीच्या बांधकामाखाली 10व्या शतकातील मंदिराचे अवशेष आढळल्याचं भारतीय पुरातत्व विभागानं अयोध्येतल्या उत्खननाच्या अहवालात नमूद केलं। हा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला। त्याआधी 1976-77 मध्ये भारतीय पुरातत्व खात्याचे तत्कालीन संचालक बीबी लाल यांच्या नेतृत्वात सुद्धा या जागेत उत्खनन पार पडलेलं। त्या टीमचे सदस्य असलेले के मोहम्मद यांनी पुढे अनेक पुस्तकांमध्ये, वृत्तपत्रांमध्ये आणि टीव्हीवर दिलेल्या मुलाखतीत या उत्खननात काय काय सापडलं होतं याची माहिती दिली। त्यांच्यानुसार 1977 मध्ये बाबरी मशिदीचा मुद्दा इतका पेटला नव्हता, त्यामुळे त्यांना मशिदीच्या आत जाऊन सर्वेक्षण करता आलं। के मोहम्मद आणि त्यांच्या टीमनं जेव्हा मशिदीच्या आत जाऊन सर्वेक्षण करायला सुरुवात केली तेव्हा तिथं मंदिराचे अवशेष दिसून आले। के मोहम्मद यांच्यानुसार स्टायलिस्टिक डेटिंगच्या आधारावर हे सिद्ध होतं की ते पिलर मंदिरांचे होते आणि तेच पिलर मशीद उभारणीत वापरण्यात आले। पिलरच्या बेसला घडा दिसत होता, जे 10व्या-12व्या शतकातील मंदिरांचं वैशिष्ट्य होतं। त्यानंतर बीबी लाल यांनी सुद्धा त्यावेळी मशिदीचे अनेक फोटो काढले होते, जे त्यांनी पुढे जाऊन मंथन या मासिकात सुद्धा प्रकाशित केले। लाल यांनी ते फोटोग्राफ क्रोएशियात झालेल्या वर्ल्ड आर्किओलॉजिकल काँग्रेसमध्ये सुद्धा दाखवले होते। मशिदीत अधिक उत्खनन झालं तर तिथं मंदिराचे अजून पुरावे सापडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। बीबी लाल यांच्या या दाव्यामुळेच भाजप, RSS आणि विश्व हिंदू परिषदेनं 80च्या दशकात राम मंदिराचा मुद्दा हा लावून धरला होता। हा खटला जेव्हा हायकोर्टात सुरू होता तेव्हा राम मंदिराच्या बाजूने युक्तिवाद करताना हिंदू पक्षाने नेमकी काय बाजू मांडली होती ती सुद्धा पाहूयात। तर हिंदू पक्षानं अयोध्येतील संपूर्ण वादग्रस्त भूमी ही श्रद्धेने प्रभू रामाचं जन्मस्थान आहे। आमची श्रद्धा हाच पुरावा आहे की प्रभू रामाचं जन्मस्थान हेच आहे। राम जन्मभूमीवर मशीद बांधूनही त्यांचं देवत्व नष्ट झालेलं नाहीये। मंदिर नष्ट झालं तरी त्याचं पावित्र्य कायम आहे। वादग्रस्त अयोध्येच्या जागेवर मुस्लिमांनी नमाज अदा केली असेल, पण त्यामुळे त्यांना त्यावरती हक्क सांगण्याचा अधिकार मिळत नाही। 2003 मध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अहवाल सांगतो की वादग्रस्त जागेवरती मंदिर होतं। उपासना करण्याचा हक्क हा हिंदूंचा अधिकार आहे आणि तो शतकानुशतके चालत आलेला आहे। त्याचं संरक्षण केलं पाहिजे। इस्लामचा धार्मिक ग्रंथ कुराण विवादित जमिनीवर मशीद बांधण्याची परवानगी देत नाही। मुघल सम्राट बाबरने मशीद बांधली नाही किंवा तो वादग्रस्त जमिनीचा मालकही नव्हता। त्यामुळे या प्रकरणात सुन्नी वक्फ बोर्डाचा कोणताही दावा नाही असं हिंदू पक्षकारांचं म्हणणं होतं। या सगळ्या प्रकरणाची तब्बल 7 वर्ष हायकोर्टात सुनावणी पार पडली। अखेर 30 सप्टेंबर 2010 मध्ये या प्रकरणाचा निकाल आला। 3 न्यायाधीशांच्या खंडपीठानं त्यांच्या अंतिम निकालात असं सांगितलं की कागदोपत्री पुराव्यांद्वारे कोणत्याही पक्षाला जमिनीवरती मालकी हक्क प्रस्थापित करता आला नाही। त्यामुळे जमिनीचं विभाजन करूनच त्याचा ताबा दिला जाऊ शकतो। त्यानुसार या जमिनीवरचे अधिकार 3 प्रमुख पक्षांकडे असतील। एक म्हणजे स्वतः रामलल्ला विराजमान, दुसरा निर्मोही आखाडा आणि तिसरा असेल मुस्लिम पक्ष। अयोध्येतल्या 2.77 एकर जमीन ही 3 समान भागात विभागून 3 पक्षांना देण्यात आली। 3ही पक्षांना निकाल हा मान्य नव्हता, त्यामुळे त्यांनी हायकोर्टाच्या निकालाविरोधात आता सुप्रीम कोर्टात अपील केलं। सुप्रीम कोर्टानं सगळ्यात आधी मे 2011 मध्ये हायकोर्टाच्या निर्णयावर स्टे आणला। माजी सरन्यायाधीश खेहर यांनी 21 मार्च 2017 ला सर्व पक्षकारांमध्ये न्यायालयाबाहेर चर्चेद्वारे हे प्रकरण सोडवावं असा सल्ला दिला, ज्याला आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट असं म्हटलं जातं। पण त्यातनंही मार्ग निघाला नाही। पुढे 16 नोव्हेंबर 2017 ला आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री रविशंकर यांनी वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी केली। विविध पक्षकारांची भेट घेऊन त्यांनी संवादही साधला, पण त्यांच्याही प्रयत्नांना यश आलं नाही। सुप्रीम कोर्टानं श्री रविशंकर यांच्या प्रयत्नांची दखल घेऊन 8 मार्च 2019 ला या प्रकरणाच्या सुनावणीत चर्चेद्वारे हा प्रश्न सोडवण्याचा निर्णय घेताना
3 सदस्यीय मध्यस्थ समिती गठीत केली। या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती खलिफुल्ला, श्री रविशंकर आणि ज्येष्ठ वकील श्रीराम पंचू यांचा यामध्ये समावेश करण्यात आला। पण या समितीला सुद्धा यातनं मार्ग काढताच आला नाही। अखेर ऑगस्ट 2019 पासून या प्रकरणात सुप्रीम कोर्टात नियमित सुनावणी सुरू झाली आणि 9 नोव्हेंबर 2019 ला 5 न्यायाधीशांच्या खंडपीठानं हिंदूंच्या बाजूने निकाल दिला। त्याचप्रमाणे मुस्लिम पक्षाला मशीद बांधण्यासाठी 5 एकर जागा सरकारकडून उपलब्ध करून देण्यात यावी असं सुद्धा सुप्रीम कोर्टाने सांगितलं। आणि अखेर 450 वर्षांपेक्षा जास्त काळ सुरू असलेल्या या वादावर पडदा पडला। पुढे 5 ऑगस्ट 2020 ला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भव्य राम मंदिराचं भूमिपूजन करण्यात आलं आणि आता 496 वर्षांनंतर या राम मंदिरात प्रभू श्रीरामांची पुन्हा एकदा प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे। ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।